मराठी सकारात्मक पारदर्शी पत्रकारिता। आरगमध्ये शेतकऱ्यांतील वादाचे हिंसक रूप, वाहनांची तोडफोड, दोघे जखमी। मिरज तालुक्यातील आरग येथे शेतजमिनीच्या रस्त्याच्या कारणातून दोन गटामध्ये जोरदार हाणामारी झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे। या वादात लोखंडी रॉड आणि काठीने केलेल्या मारहाणीत दोघे जण गंभीर जखमी झाले असून एका चारचाकी गाडीची मोठ्या प्रमाणावर तोडफोड करण्यात आली आहे। या घटनेची नोंद मिरज ग्रामीण पोलिसात झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत। मिळालेल्या माहितीनुसार आरग रेल्वे स्टेशन परिसरात राहणारे शंकर शिवाजी भोसले आणि सध्या जयसिंगपूर येथे राहणारे पृथ्वीराज सदाशिव किनेकर यांची आरग परिसरात एकमेकांलगत शेत जमीन आहे। या दोन्ही जमिनींच्या मधून जाणाऱ्या रस्त्यावरून गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये तीव्र वाद सुरू होता। यात वादग्रस्त रस्त्याची आणि जमिनीची अधिकृत मोजणी पोलीस बंदोबस्तात होणार होती, परंतु ही मोजणी होण्यापूर्वीच पृथ्वीराज किनेकर हे आपल्या शेतात गेले असता तिथे शंकर भोसले आणि त्यांच्यामध्ये पुन्हा रस्त्यावरून शाब्दिक चकमक उडाली। या शाब्दिक वादाचे पर्यावसन काही वेळातच मोठ्या हाणामारीत झाले। हा वाद इतका विकोपाला गेला की शंकर भोसले यांनी किनेकर यांच्या ताब्यातील चारचाकी गाडीवर हल्ला करत तिची मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली। एवढेच नव्हे तर भोसले यांनी पृथ्वीराज किनेकर यांच्या डोक्यात काठीने गंभीर वार केले। यावेळी किनेकर यांच्यासोबत असणाऱ्या त्यांच्या मेहुण्या साक्षी प्रकाश कुलकर्णी यांनी वाद मिटवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही बेदम मारहाण करण्यात आली। या भीषण हल्ल्यात पृथ्वीराज किनेकर आणि साक्षी कुलकर्णी हे दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलिसाचे पथक घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। या घटनेमुळे आरग रेल्वे स्टेशन परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। मिरज ग्रामीण पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत।